नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा, आमदार यड्रावकर यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश। शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनानं आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून तालुक्यातील जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी सतर्क राहावं असे स्पष्ट निर्देश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेत। जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामरावअण्णा पाटील नाट्यगृहात आयोजित संभाव्य महापुराच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुराची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं ग्रामस्थांच्या निवारा शेडची पूर्वतयारी करावी। जनावरांचं सुरक्षित स्थलांतर, त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था व स्थलांतराच्या वेळी होणाऱ्या वाहन भाड्यावरील वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओ विभागानं विशेष लक्ष ठेवावं असं त्यांनी सांगितलं। महापुराला अलमट्टी धरण जबाबदार आहे, त्यामुळे या धरणाची उंची वाढवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। याशिवाय महापुराच्या काळात केंद्रीय जल आयोगाचे निकष आहेत, त्यांचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी पालन करून पाणी विसर्ग होण्याबाबत समन्वय ठेवावा। त्यांनी यावेळी बोलताना ही आशा व्यक्त केली। ते पुढे म्हणाले की रस्ते दुरुस्ती, नाल्यातील पाण्याचा निचरा महापूर येण्याअगोदर झाला पाहिजे, याची संबंधितांनी नोंद घेऊन कारवाई करावी। शिरोळ तालुक्यातील प्रशासनानं त्यांच्या ताफ्यातील बोटींची डागडुजी तातडीनं करून घ्यावी। नवीन बोटींची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधून ती व्यवस्था करावी। विशेषतः पूरप्रवण भागातील शासकीय अधिकारी, ग्रामपंचायती, पोलीस व कृषी विभाग यांनी एकत्रितपणे समन्वय ठेवून उपाययोजना राबवाव्यात। पूर्वसूचना देऊन स्थलांतराचं नियोजन करणे, निवारा शेडची उभारणी, जनावरांसाठी जागा निश्चित करणे व चाऱ्याची सोय करणे हे काम गांभीर्यानं पार पाडावं। उपाययोजना राबवताना कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। बैठकीत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुक्यात उपलब्ध असलेल्या जवान, बोटी, निवारा शेड व जनावरांच्या छावण्यांची माहिती सादर केली। त्यांनी सांगितलं की कुरुंदवाड येथील एसपी हायस्कूल, टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखाना, शिरोळ येथील दत्त कारखाना, कवटेगुलंद येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय, पद्मराजे विद्यालय तसेच जयसिंगपूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालये यांना निवारा शेडसाठी सूचना देण्यात आल्या। गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व शिवाजी गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांनीही पूरस्थितीत राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावं यावर भर देण्यात आला। या बैठकीला शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, पूरप्रवण भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थितांनी प्रशासनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।